मोजायला लागते, कारण कर्व्स आहेत वेगळे. त्यामुळे तुम्ही नुसतं व्होल्टेजवर ठरवू शकत नाही की कुठलं काय एसओसी आहे, किती पर्सेंट बॅटरी. तुम्हाला करंट पण मोजायचं आणि व्होल्टेज पण मोजायचं आहे. किती पॉवर गेली, किती पॉवर डिसिपेट झाली, ह्याच्यावरून एसओसी काढायला. ती पण करूया आपण पुढे करू. तर हे म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्याला पहिलं बॅटरीची केमिस्ट्री माहीत असली पाहिजे, काय केमिस्ट्री आहे. त्याच्यावर पुढं आपण मग ठरवू शकणार की काय करायचं आहे. आता लिथियम फेरोफॉस्फेट इंडस्ट्रीमध्ये खूप जोरात आहे, डिमांड पण खूप जास्त आहे. त्याचं कारण ते सेफ आहे, फायर प्रूफ म्हणू शकता. अगदी 100% फायर प्रूफ नसलं तरी खूप रेअर केस आहेत त्याला आग लागण्याची, कारण मेटल बेस्ड आहे आणि हेवी मेटल असल्यामुळं ते एक प्रोटेक्ट्स द आयन. लिथियम आयनला एक्सपोज होऊ देत नाही आणि त्याचं हीट डेसिपेशन पण खूप चांगलं आहे बॅटरीचं, त्यामुळं लवकर गरम होत नाही आणि थर्मल रनअवे ऑलमोस्ट नेग्लिजिबल असतो त्याचा. आणि याचा सगळ्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरी ही एन्व्हायरमेंटली फ्रेंडली मानली जाते, कारण त्याच्यात प्रेशस मेटल्स नाही आहे, कोबाल्ट नाही आहे, मॅंगनीज नाही आहे, फक्त फेराईट आहे. त्यामुळं इझिली रिसायकलेबल आहे आणि त्यामुळं आत्ता सगळ्यात जास्त डिमांड लिथियम फेरोफॉस्फेटला आहे. आणि हे जे 3.2 वोल्ट जे नॉमिनल व्होल्टेज आहे, हे आपल्या लेड ॲसिड बॅटरीच्या जुन्या असायच्या, ज्याच्यात आपण पाणी करायचो किंवा SMF असायचा, त्याचे सेम स्टँडर्ड्स आहेत, त्याचे सेम व्होल्टेजेस आहेत. नॉमिनल व्होल्टेज पण सेम आहे, कट ऑफ हायर कट ऑफ पण सेम आहे, लोअर कट ऑफ पण सेम आहे. त्यामुळे तुम्ही आहे त्या बॅटरीला डायरेक्ट रिप्लेस करू शकता. वेरॅज लिथियम आयनच्या केसमध्ये तुम्ही रिप्लेस करू शकत नाही, कारण नॉमिनल व्होल्टेजेस वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुमच्या डिव्हाइसवर अफेक्ट होणार. बॅटरी ब्रेक करताना आपल्याला केमिस्ट्री शिकायलाच पाहिजे, पण ते सेफ डिस्पोजेबल पण बघायला पाहिजे ना. ते रिसायकलिंग पण मी कव्हर केलं आहे. शेवटी मी रिसायकलिंगवरती पण येते. रिसायकलिंगला खूप आता डिमांड पण आहे आणि स्कोप पण खूप चांगला आहे. ऑलमोस्ट मोर दॅन 90% मेटल सगळे रिसायकल होतात, सगळे रिसायकल होतात, सगळे रिकवर होतात. त्यामुळं इव्हन कॉस्ट पण त्याच्यामुळं खाली यायचे चान्सेस, म्हणजे मोर दॅन 70% ऑफ दी मटेरियल कॉस्ट इज कवर्ड अंडर रिसायकल. त्यामुळं ते एक स्कोप आहे. आणि आता निकेल कोबाल्ट ॲल्युमिनियम ही 21700 नावाचा एक सेल पॅनासॉनिकनं पॅटर्न केला होता इलेक्ट्रिक व्हेकलसाठी स्पेसिफिकली. तो आता खूप ॲक्सेप्टेड झाला आहे कार्समध्ये, इलेक्ट्रिक कार्समध्ये. त्याचं कारण टेस्लानं तो वापरला पहिल्यांदा. टेस्लाच्या जी दुसरी त्यांनी गाडी काढली मॉडेल S, तर त्याच्यामध्ये त्यांनी हा 21700 सेल ही केमिस्ट्री वापरून केला. तर त्याचं कारण तुम्ही बघू शकता की ती स्पेसिफिक एनर्जी आणि स्पेसिफिक पॉवर खूप जास्त आहे त्याची. आणि त्यांनी लाईफस्पॅन थोडासा सॅक्रिफाईस केला होता पहिल्यांदा, पण नंतर त्यांनी दोन्ही कट ऑफ्स जे असतात बॅटरीचे, फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा बॅटरी डिझाईन करतोय तेव्हा मी 80% युजेबल देतो. दोन्ही बाजूला अपर कट ऑफ आणि लोअर कट ऑफ थोडा श्रिंक करतो, जेणेकरून बॅटरीच्या आयडियल केसमध्ये राहील. खूप डिप्लीट झाली किंवा खूप ओव्हरचार्ज झाली तर बॅटरीचा लाईफ कमी होतं. त्याला तुम्हाला माहीत असेल मे बी डेंड्राइट फॉर्मेशन म्हणून एक प्रकार असतो, जिथं तर इथं जेव्हा कॅथोड आहे आणि इलेक्ट्रोलाइट आहे, तर मधली जी लाईन दिसते तिथं लिथियम आयन्स आहेत. आयन त्या ग्राफाईटच्या लेअर असतो, बेसिकली ग्राफाईटच्या कोअरमधून जात असतो. मग कधी कधी ते अडकतात आणि ते अडकून असा एक क्रॅकसारखा एक स्ट्रक्चर फॉर्म होतो आणि तो तेवढा पार्ट बंद होतो आयन ट्रान्सफरसाठी. आणि मग हळूहळू हे एजिंगचा वन ऑफ दी मेजर फॅक्टर्स डेंड्राइट फॉर्मेशन पण आहे, की त्यामुळं ती बॅटरी युजेबल होऊ शकत नाही, तिथून तो ट्रान्सफरच होत नसल्यामुळं आहे. आणि मग ते स्ट्रक्चर्स असे ग्रो व्हायला लागतात, ते एकावर एक जमतात, कारण ते निगेटिव्हली चार्ज होतं. इकडून इलेक्ट्रॉन येतो, तो जो डेंड्राइट झालेला असतो तो निगेटिव्हली चार्ज होतो, मग त्याच्यावर येऊन अजून एक लिथियमचा आयन चिकटतो, असं करून तो एक स्ट्रक्चर ग्रो व्हायला लागतो आणि मग ती बॅटरी डेड होते. मग हे कधी होते, हे जेव्हा तुम्ही ओव्हर डिस्चार्ज करताय किंवा ओव्हर चार्ज करताय, तर त्यासाठी म्हणून BMS लागतो. नाही तर या बॅटरीजना आधी लेड ॲसिडच्या बॅटरीजना BMS लागायचं नाही. याला लागतो, त्याचं वन ऑफ दी रिझन्स ते आहे की तुम्हाला त्या सर्टन झोन्समध्येच ठेवायची बॅटरी. त्याच्यावर खाली गेलं तर एकतर थर्मल रनअवेचा पण प्रॉब्लेम आहे आणि प्लस हे पण होऊ शकतो. मग हे टॅकल करण्यासाठी बॅटरीचे दोन्ही कट ऑफ स्ट्रिंग केले खूप टेस्लानं पहिल्यांदा, आणि त्याच्यातून असं कळलं की मग लाईफवरती खूप जास्त फरक पडतो. की
वेरॅज म्हणजे मी 100 पहिल्यांदा 100% वापरत असेल तर 100%ला मला 1500 लाईफ सायकल्स मिळत असतील आणि मी 80% वापरायला लागलो तर मला मोर दॅन 3000 लाईफ सायकल्स. सो इट इज डबलिंग मोर, म्हणजे जेवढं तुम्ही 20% श्रिंक केलं तर तुम्हाला डबल लाईफ मिळते. त्यामुळं ओव्हरऑल बॅटरीचं लाईफ, ओव्हरऑल किलोमीटर्स ड्रिव्हन हे वाढले. त्यामुळं त्यांनी ती केमिस्ट्री चूज केली. ऑब्व्हियसली त्याची कॉस्ट जास्त होती, तुम्ही बघत असाल तसं, पण त्या प्रॉडक्टसाठी मे बी ते योग्य होतं. त्यामुळे तिथे पण एकदा चार्जिंग केल्यावरती कार जेवढी लांब जाऊ शकते ते अंतर कमी होणार ना. सर एकदा बॅटरी चार्ज केल्यावरती कार किती लांब जाऊ शकते, मायलेज. एक्झॅक्टली, ते मायलेज तुम्ही 20% सॅक्रिफाईस करताय. पण म्हणजे असं फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की गाडी तुमची 300 किलोमीटर जाईल एका चार्जला, पण 10 वर्ष वॉरंटी देते. वेरॅज तुमची गाडी जाईल 500 किलोमीटर जाईल, पण तुम्हाला 2 वर्ष वॉरंटी देते. तर तुम्ही काय चूज कराल की लॉंग लाईफची बॅटरी चूज करा. त्यामुळं ते त्यांनी एका चार्जमध्ये जाणारं मायलेज कमी केलं, पण त्यांनी बॅटरी एवढी ह्यूज डिझाईन केली होती की फर्स्ट बॅटरी 250 माईल्स जात होती, म्हणजे 400 किलोमीटर त्यांची पहिली गाडी जात होती, विच इज मोर दॅन इनफ. म्हणजे त्या काळात 2010-11चा बोलतो, त्या काळात निसानची लीफ नावाची इलेक्ट्रिक गाडी त्यांची 300 किलोमीटर जायची आणि ती सिलिकॉन व्हॅलीमध्ये खूप फेमस होती. त्याला मग बाकीचे इश्यूज भरपूर होते. त्यांनी पाऊच सेल्स वापरले होते, जी पहिली आपण LCO बघितली ती बॅटरी वापरत होते, तर त्याला ते बाकीचे इश्यूज भरपूर होते. आणि LTO ही बॅटरी लॉंग लाईफसाठी खूप जास्त रेकमेंडेड आहे. आणि हाय डिस्चार्ज आणि हाय चार्जसाठी म्हणजे जिथे एकदम एक्स्ट्रीम केसेस आहेत की ड्रिलिंग इक्विपमेंट्स आहेत किंवा इवन रेसिंग कार्स, काही ड्रोन्स याच्यामध्ये पण वापरलं जातं. पण ड्रोन्समध्ये त्याला बिगेस्ट डिसएडव्हान्टेज आहे की वेट जास्त आहे, त्याचं साईज कमी आहे पण वेट जास्त आहे. आणि हाय चार्जिंगसाठी, फास्ट चार्जिंगसाठी हे एकदम आयडियल आहे. एक सुपर इलेक्ट्रिक 2 व्हीलर आहे, E2 समथिंग, त्याचं नाव मला लक्षात येत नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी फास्ट चार्जिंग दिलं, 5 मिनिटात फुल चार्ज होतं आणि 200 किलोमीटर इन अ सिंगल चार्ज. सो ते ह्या केमिस्ट्रीमध्ये पॉसिबल आहे, कारण हीट डिसिपेशन हे टायटेनियम वापरलं जातं त्याच्यामध्ये, मेटल. जिथं आपण LFP मध्ये फेराइट वापरत होतो तिथं टायटेनियम वापरलं जातं, त्यामुळे हीट डिसिपेशन खूप चांगलं होतं. पण अगेन याचे व्होल्टेज वेगळं आहे, 2.65 वोल्ट नॉमिनल व्होल्टेज आहे, त्यामुळं परत त्याचं चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचे स्टँडर्ड्स वेगळे आहेत. तुम्हाला सेम BMS चालणार नाही, मे बी रिप्रोग्रामेबल वगैरे असं काहीतरी करून करायला. सो अपकमिंग मी म्हटलं जसं की सोडियम आयन आहे, त्याच्यानंतर सॉलिड स्टेट बॅटरीजमध्ये आता खूप जास्त प्रॉमिसिंग, इव्हन सोडियम आयनमध्ये पण CATL म्हणून कंपनी आहे, जगातली सगळ्यात जास्त लिथियम बॅटरीज बनवणारी कंपनी आहे चायनामध्ये. तर ते आता सोडियम आयन बॅटरी घेऊन आलेत त्यांची. तर त्या सोडियम आयन बॅटरीमध्ये खूप प्रॉमिसिंग टेक्नॉलॉजी आहे आणि लाईफ खूप जास्त मिळते असं त्यांचा क्लेम्स आहे. म्हणजे मोर दॅन 5 टाइम्स ऑफ द लिथियम आयन इक्विव्हॅलंट असं त्यांचा क्लेम आहे. तर त्यामुळे आता डिमांड आहे चांगली आणि इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये प्रॉमिसिंग आहे. त्याच्यानंतर सॉलिड स्टेट बॅटरीज हे टोयोटानं पायोनियर केले आणि टोयोटाच्या हायब्रिड कार्समध्ये त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी युरोपमध्ये आणि जपानमध्ये डिप्लॉय केल्यात आणि त्याचे रिझल्ट्स खूप प्रॉमिसिंग दिसतात. पण ते लार्ज स्केलवरती अजून मॅन्युफॅक्चरिंग होत नाही आहे, त्यामुळं मिड लेवल ह्या बेसिकली सॉलिड स्टेट बॅटरीजमध्ये इलेक्ट्रोलाइट जे आहे ते जेल नसून सॉलिड आहे, जे ग्रॅनाईटसारखा एक पार्ट त्याच्यात वापरला जातो जो लिथियम आयन ट्रान्समिट करू शकतो. त्यामुळं त्याचे ॲडव्हान्टेजेस असे आहेत की एकतर ते सॉलिड असल्यामुळं जे काय आयनचं ट्रान्समिशन होतं आहे ते एक ठराविक पाथवेमधून होतं आणि ते इतकं एफिशियंट होतं आहे, एका लाईनमध्ये जातं नाही, कुठलाही फ्लो त्याला अफेक्ट करत नाही आणि कुठलेही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज त्याला अफेक्ट करत नाही. त्यामुळे तो हाय डिस्चार्ज आणि हाय चार्जिंगच्या केसमध्ये खूप सेफ ऑप्शन समजला जातो आणि ते फ्युचर टेकमध्ये खूप प्रॉमिसिंग आहे. परत लिथियम एअर आहे, लिथियम सल्फर पण एक आता म्हणजे EVच्या केसमध्ये बघितलं तर लिथियम सल्फरचा डेब्यू एक ग्रँड प्री जी असते F1 रेसिंग जे असते तसे इलेक्ट्रिक F1 एक असते, त्याला E-Prix म्हणतात. तर ते E-Prixमध्ये एकदा डेब्यू केला आहे सल्फर बॅटरीचा, लिथियम सल्फरचा. जुसिड नावाची एक कंपनी आहे सिलिकॉन व्हॅलीमध्ये, त्यांनी हे केलं आहे आणि हे मे बी फ्युचरमध्ये परत एक स्कोप आहे की हा इलेक्ट्रिक व्हेकल जे हाय परफॉर्मिंग आहे, की हाय चार्जिंग आणि हाय डिस्चार्ज रेट असलेले
बॅटरीज आहेत त्याच्यासाठी हे एक चांगलं ऑप्शन. आणि ऑब्व्हियसली सुपर कपॅसिटरचं फिजिशियन्स खूप दिवस स्वप्न बघतात की हे होणार आणि बॅटरीज एक दिवस नष्ट होतील आणि फक्त सुपर कपॅसिटर्स वापरले जातील वगैरे. पण लॉंग ड्युरेशन स्टोरेजसाठी आय डोंट नो की किती सुपर कपॅसिटर्स रिलायबल आहेत. पण क्विक चार्ज आणि क्विक डिस्चार्जसाठी ऑब्व्हियसली आपण माहिती आपल्याला की सुपर कपॅसिटर्स खूप चांगले आहेत. जे चार्जिंगचा इश्यू आपण समजतोय की बॅटरी लवकर चार्ज होत नाही त्यामुळं इलेक्ट्रिक व्हेकल चालत नाही, तर तो ह्यानं सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसं की बॅटरी आणि सुपर कपॅसिटरचा एकच सेल बनवून मे बी कुणी काय केलं तर आपण बोलायला खूप सोपं आहे, पण तसं काय होत असेल आणि खरंच जर ते पेटंट तेवढं कमर्शियलाइज करता आलं तर मग तो इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो. बट दॅट बिंग सेड मी जेव्हा बॅटरीजमध्ये काम चालू केलं तेव्हा फास्टेस्ट चार्जिंग बॅटरी वॉज 2C रेटिंगने चार्ज व्हायची, म्हणजे अर्धा तासात फुल चार्ज होणं हे एकदम पिनॅकल होतं की हे अचीव झालं. अर्धा तासात फुल चार्ज होते बॅटरी म्हणजे खूपच भारी झालं. आणि आता तुम्ही वाचताय पेपरमध्ये की 5 मिनिटात चार्ज होणारी 3 मिनिटात चार्ज होणार, हे इझिली केमिस्ट्रीज तर अचीव होतात लॅबमध्ये, त्यामुळं विच इज व्हेरी गुड. आणि आता 2C आणि 5C हे स्टँडर्ड झालं, म्हणजे आता जरी आपण बॅटरीज विकत घ्यायला गेलो तर 2Cची बॅटरी अर्धा तासात फुल चार्ज होणारी बॅटरी तुम्हाला इझिली मिळू शकते. विथ ऑब्व्हियसली काही इतर फॅक्टर्स पण त्याच्यामध्ये आहेत की टेम्परेचर काय आहे, बाहेरचे कंडिशन्स काय आहे, बॅटरीचं टेम्परेचर काय आहे आणि किती प्युअर पॉवर तुम्ही देऊ शकताय, म्हणजे बाकी तुमचे इलेक्ट्रॉनिक्स स्टँडर्ड चांगलं आहे. परत जसं मगाशी मी म्हणत होतो की एक चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचा जे कट ऑफ्स असतात ते श्रिंक करतात आणि त्या ठराविक रेंजमध्येच मॅक्सिमम पॉवर तुम्ही त्या बॅटरीला देता पण त्याच्यातून घेता. म्हणजे चार्जिंग करताना पण तुम्ही ॲड्स बघितले असतील टाटा नेक्सॉन आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याचं 20 ते 80% चार्जिंग हे फास्ट होतं, 0 to 20 स्लो होतं आणि इवन 80 to 100 पण स्लो होतं. त्याचं कारणच ते आहे की परत ती बॅटरीचं लाईफ एन्श्युअर करण्यासाठी त्यांना 20 to 80% तुम्ही मॅक्सिमम यूज त्याला देऊ शकता किंवा त्याच्यातून घेऊ पण शकतो. म्हणजे इव्हन 20% खाली गेलं तर बॅटरीचा परफॉर्मन्स स्लो होतो, गाडीचा परफॉर्मन्स स्लो होतो. तो डेलिबरेटली केलेला असतो जेणेकरून त्याच्यातून पॉवर कमी काढली गेली की लाईफ तुम्हाला एन्श्युअर होईल. कारण कोणत्याही मॅन्युफॅक्चरला भीती ही आहे की बॅटरीला काय झालं तरी माझ्या खिशातून खूप पैसे जातात, कारण बॅटरी इज अ मेजर कॉस्ट फॅक्टर. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला रुसू द्यायचं नाही बॅटरीला, त्याच्यासाठी जे काय लागेल ते आपण करायचं आहे, असं थोडक्यात ही पद्धत आहे. सो हे टाईप्स जनरली हे सेल बघितले असतील तुम्ही 18650 आणि तर हे आधीचा स्टँडर्ड 18650 आहे जो सगळीकडे म्हणजे वॉकमनमध्ये होता, आपल्या लॅपटॉपच्या एक्झिस्टिंग आत्ताच्या बॅटरीजमध्ये आहे. कुठेही तुम्हाला लिथियम आयनचा सेल बघायचा असेल तर हा दिसतो तुम्हाला 18650. हा खूप पहिल्यापासून 1992मध्ये जेव्हा सेल तयार व्हायला लागले पाऊच नंतर तेव्हापासून हा स्टँडर्ड आहे आणि अजून बऱ्याच ठिकाणी तो वापरला जातो. मी काही सेल आणले तुम्हाला दाखवायला, वेगवेगळे टाईप्स आहेत आत्ता कमर्शियली अवेलेबल असलेले आणि हे आहे बघून बघ. हा सेल आहे तो 18650 आहे. ह्याला 18650 का म्हणतात माहिती आहे? काय गेस सांगा सर. बरोबर, डायमीटर 18 mm आहे आणि 65 mm लेंथ आहे, त्याला 65 mm हाईट आहे. सो आणि सिमिलरली मग 21700 आणि हा आता लेटेस्ट पॅनासोनिकनं 4680 नावाचा सेल तयार केला. तर त्याच्या प्रोसेसबद्दल मी सांगतो परत. तर हे करण्याच्या प्रोसेसेस आहेत, बॅटरी सेल मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस आहेत. तर 4680मध्ये आता लेटेस्ट कसं कमी एनर्जीमध्ये कमी वेस्ट ऑफ वॉटरमध्ये बॅटरी केली जाते ते पुढच्या प्रोसेसमध्ये सांगतो मी. बट तर हे बेसिकली पाऊच सेल पहिल्यांदा बनवले गेले. आत्तासुद्धा कुठली केमिस्ट्री नवीन जेव्हा लॅबमध्ये बनते तेव्हा पहिला त्याचा पाऊचमध्ये तयार निर्माण होतो, ते मध्ये दिसतोय ना तो पाऊच आहे, तर तो पाऊच सेलमध्ये तयार केला जातो आणि त्याच्यावरच टेस्टिंग केलं जातं.
फक्त पाऊच सेलला असा प्रॉब्लेम आहे की एक 3 हे आहेत कॅथोड आहे ॲनोड आहे मध्ये इलेक्ट्रोलाइट, तर त्याच्यावर एक स्पेसिफिक प्रेशर मेंटेन राहायला पाहिजे. जर ते मेंटेन झालं नाही तर त्याचे लाईफ खूप कमी होते. मग बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल आधीच्या नोकियाचे वगैरे फोन असायचे ज्या बॅटऱ्या फुगायच्या, त्याचं कारण ते होतं की ते स्पेसिफिक प्रेशर मेंटेन व्हायचं नाही आणि त्यामुळं मग ते इलेक्ट्रोलाइटमधून काही गॅसेस तयार व्हायचे एक्झोथर्मिक आणि ते फुगायचे, मग ते टेम्परेचर पण वाढायचं, मग कधी कधी ब्लास्ट व्हायचं. तर त्याचं कारण ते आहे. म्हणून मग एक स्पेसिफिक प्रेशर राहण्यासाठी मग प्रिझमॅटिक बनवले गेले जे तिथं खाली दिसतं कोपऱ्यात. प्रिझमॅटिक बेसिकली पाऊच सेलच आहे, त्याचं एक बंडल केलं आहे आणि ॲल्युमिनियमच्या केसमध्ये पॅक केलं आणि वरून पण जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे टर्मिनल्स दिसतात त्याच्यामध्ये एक सेन्सर ठेवण्यासाठी जागा केली मध्ये जो होल दिसतो, ज्याच्यातून तुम्ही कोर टेम्परेचर मेजर करू शकता सेलचं. जेव्हा आपण बॅटरी डिझाईन करणार आहे आणि BMS-ला इनपुट देणार आहे टेम्परेचरचं, तर ते तिथं द्यायला तुम्हाला जागा पण त्यांनी दिली. तर हे केलं होतं, पण ह्याला चॅलेंजेस असे होते की ते मॉड्युलर बनत नव्हतं. जसं की सेल आहे, सेल आत्ता मी तुम्हाला जे दिले ते 2200-2500 mAh सेल येतो, तर ते खूप कमी आहे, म्हणजे 2.5 inches नथिंग. तर त्याचं मी मल्टिपलमध्ये एक पॅक बनवू शकतो, ते मॉड्युलर डिझाईन होतं. तसं ह्याचं होऊ शकत नाही. ह्याचा सेल येतो आणि तर तो अशा पद्धतीने येतो. हा 25 अँपिअर आवरचा एक सेल आहे. असे जर वापरायचे असतील तर 300 सेल्सचा पॅरलचा एक सेट करायला लागेल, विच इज कॉम्प्लिकेटेड, कारण हे जे टर्मिनल्स तेवढे फिक्स्ड इझिली वेल्डेबल नाही आहे किंवा इझिली जोडण्यासारखे नाही, त्यामुळं मग ते चॅलेंजेस परत वाढत होतात. पण ह्याचा एक ॲडव्हान्टेज असं चांगला आहे की ह्याच्यात पॉवर डेन्सिटी खूप जास्त पाहिजे, ते स्क्वेअरमध्ये स्क्वेअर टू स्क्वेअर जोडून मध्ये एअर गॅप काही ठेवत नाही. सेलमध्ये तसं होत नाही, सेलमध्ये मी सिलेंड्रिकल जोडतो आणि मध्ये एअर गॅप भरपूर होतं. मग त्याचे अरेंजमेंट करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लोकांनी केल्यात. बट त्याच्यात एक चांगला पार्ट असा आहे की तुम्हाला त्याची HVAC करायची असेल, जेव्हा कूलिंग सिस्टीम, हीटिंग सिस्टीम डिझाईन करायची असेल,